नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कार्डिनल युटिलिटी अप्रोच. हा कंझ्युमर बिहेवियर थिअरीचा एक भाग असून याच्यामध्ये सर्वात पहिला अप्रोच मांडला गेलेला आहे तो कार्डिनल युटिलिटी अप्रोच. हा अप्रोच मांडणारे कोण आहेत? अल्फ्रेड मार्शल. अल्फ्रेड मार्शल यांनी हा अप्रोच मांडलेला आहे. त्यांच्या द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथातून त्यांनी हा सिद्धांत अप्रोच मांडलेला आहे. हा ग्रंथ त्यांनी 1890 मध्ये प्रकाशित केला होता आणि या ग्रंथातून त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. हा सिद्धांत कार्डिनल युटिलिटी अप्रोच म्हणजेच हा आहे मूल्यदर्शी सिद्धांत. मूल्यदर्शी याला मराठीमधून मूल्यदर्शी उपयोगितेचा सिद्धांत. सिद्धांत किंवा दृष्टिकोन म्हणू शकता. मित्रांनो, हा सिद्धांत समजून घेण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक माहिती आवश्यक होती. ती ही आहे की हा सिद्धांत मांडला अल्फ्रेड मार्शल यांनी त्यांच्या द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथातून मांडला. तो ग्रंथ त्यांनी 1890 साली लिहिला. यामधून तुमचे छोटे छोटे प्रश्न तयार होतात. परीक्षेमध्ये तुम्हाला हा अप्रोच कोणी मांडला याच्याबद्दल विचारू शकतो किंवा कोणत्या ग्रंथातून मांडला याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं किंवा तो ग्रंथ केव्हा लिहिला, हा ग्रंथ केव्हा लिहिला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व उत्तर तुमचे कव्हर व्हावेत या उद्देशाने मी ही माहिती दिली. हा सिद्धांत मांडण्यापूर्वी अल्फ्रेड मार्शल यांनी काही परिस्थिती गृहीत धरली होती, ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावी लागेल. तर ही त्याचे जे काही अझम्पशन्स आहेत नंबर एक अझम्पशन्स हे आहे की उपभोक्त्याची वागणूक ही विवेकशील असावी. त्याला आपण काय म्हणतो? विवेकशील वागणूक म्हणजेच रॅशनल बिहेवियर. ओके, रॅशनल बिहेवियर असणं आवश्यक आहे कोणताही. आणि रॅशनॅलिटी म्हणजे काय? तर उपभोक्ता त्याच्या उत्पन्नाचा अशा पद्धतीने खर्च करतो की त्याच्यापासून मिळणारे समाधान हे महत्तम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दोन वस्तू त्याच्या समोर जर असतील ज्याच्यातून त्याला जास्त समाधान मिळेल अशी वस्तू तो निवडतो. यालाच काय म्हणतात की रॅशनल कंझ्युमर. ओके, त्याच्यानंतर दुसरं जे अझम्पशन आहे ते आहे कार्डिनल युटिलिटी. कार्डिनल युटिलिटी म्हणजे काय? तर उपयोगिता ही मापनक्षम असते. म्हणजे उपयोगिता तुम्हाला एखाद्या वस्तूतून मिळाली तर ती किती मिळाली ते तुम्ही सांगू शकता. 1, 2, 3, 4, 5 या अशा आकड्यांमध्ये तुम्ही उपयोगितेचं मापन करू शकता. आणि ते मापनासाठी युटिल हे मापक मेजरमेंट त्यांनी सांगितलेलं आहे. ॲक्च्युली ते मार्शल यांनी सांगितलं नाही, परंतु आपण ते युटिल हेच आपण कार्डिनल युटिलिटीमध्ये युटिलिटी मोजण्यासाठी वापरतो. तर त्यांनी काय सांगितलं आहे की उपयोगिता ही मापनक्षम असते, ती मोजता येते. एक ॲपल खाल्ल्यानंतर तुम्हाला किती उपयोगिता मिळते, दुसऱ्यापासून किती मिळते हे आपण सांगू शकतो असं त्यांचं मत आहे, अझम्पशन आहे. तिसरं आहे की कॉन्स्टंट मार्जिनल युटिलिटी ऑफ मनी.
पैशाची सीमांत उपयोगिता मात्र त्यांनी स्थिर मानलेली आहे. इतर उपयोगिता ही घटत जाणार आहे. सीमांत उपयोगिता ही घटती असते असं सांगितलेलं आहे, परंतु पैशाची सीमांत उपयोगिता ही स्थिर सांगितलेली आहे. चौथं आपल्याला अर्थातच घ्यावं लागणार आहे की डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी.